चवथ म्हटली की अशें दिसता की गणपती हाडप, कांय दीस ताका पुजप आनी मागीर पावोवप. कांय जाण 1.5 दीस, कांय जाण 5 दीस, 7 दीस, 11 दीस अशें करता. कोकणान अश्यो वेगवेगळ्यो परंपरा आसा चवथी निमतान, ज्यो खुबश्या लोकांक खबर ना आनी निसर्गा कडेन आनी आमच्या लायफस्टायली कडेन कनेक्टेड अश्यो ह्यो परंपरा आसा. आमी सद्या येयल्ले आसा ओसरगांव. आता हो ओसरगांव कणकवली हे सिंधुदुर्ग तालुक्यांतल्यान फक्त 5 किलोमिटराचेर आसा. पूण ह्या गांवान आनी ह्या वाडयेचेर ज्यो परंपरा आमकां पळोवंक मेळटल्यो त्यो घडये तुमी हाचे पयलीं पळोवना. फक्त आरत्यो न्ही, फक्त गणपतीचें पुजन न्ही, जाल्यार बाकीच्योय परंपरा की एक जनरेशना पासून दुसऱ्या जनरेशनाक आमी कशे वारसो दिता तेंय बी आमी पळयतले. सो आमी सद्या आसा ओसरगांव आनी मेळटले अशा लोकांक जाणी ही परंपरा पूर्वापार पासून चालू दवरलेली आसा. आरती प्रेमाने तुझला ओवाळीने बावे, आरती प्रेमाने तुझला ओवाळीने बावे, सुख करता करता बनावे गाणे, माझं नाव विवेक तामनकर. कोकणात गणपती उत्सव म्हणजे कोकणातल्या माणसांचो एक आनंदाचो सण असता. या दिवसात काही ठिकाणी 11 दिवस गणपती पूजलो जाता, तर काही ठिकाणी 21 दिवस देखील पूजलो जाता. प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे गणपतीची पूजा केली जाते. 1.5 दिवसाचा पण गणपती सण असता. आरती प्रेमाने तुझला ओवाळीने बावे, कोकणात गौरी गणपती उत्सव हो अत्यंत महत्त्वाचो आहे. गौर म्हणजे साक्षात जगदंबेचा रूप असा आणि आपल्या आजूबाजूक जी सगळो निसर्ग, ज्या निसर्गातनं आपल्या पोटा पाण्यासाठी ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टींचं पूजन म्हणजे गौरीचं पूजन असतं. निसर्गातल्या वेगवेगळी फुलझाडा, वेगवेगळी फळझाडा आणि वेगवेगळ्या फळांचो प्रसाद असो त्या गौरीसमोर ठेवला जाता. त्या पाना फुलांची पूजा केली जाता आणि तो एक उत्सव, गौरी गणपतीचा उत्सव म्हणजे महिलांचा उत्सव असता. महिला भगिनी विशेष करून वंशे भरतात. म्हणजे कोकणात वंशे ही परंपरा. वंशे एका अर्थाने मागची पिढी पुढच्या पिढीकडे आपल्या परंपरेचो वसा देता, म्हणजे वसो पुढच्या पिढीकडे देता आणि आपली परंपरा जपण्यासाठीची जी रीत आहे ती पुढच्या पिढीक सांगता, असो त्याचो एक अर्थ. आणि दुसरो एक अर्थ त्याचो असो असा की आपली जी वंशवेल हा, आपली जी पुढची उत्पत्ती आहे ती चांगली सकस आणि चांगली जन्माक येवची आणि खूप त्याची भरभराट होची, चांगली प्रगती करूची, अशा प्रकारचा एक गाराणा गणपतीकडे या उत्सवाच्या माध्यमातून घातला जाता. सुपात बेळाच्या ओसो व्हरतात. हळदीची पानां, दोडक्याची पानां आणि भोपळ्याची पानां, करंद्याची पानां आणि 5वी तवशाची, अशी 5 जातीची पानां घालतात आणि ओसो भरतात. आणि 5 जातीची जर ही आपली भाजी नसली तर धान्य पण घालू शकता आपण. आरती प्रेमाने कोकणी संस्कृतीमध्ये महिलांका मोठा मानसन्मान दिल्लो असा. महिलांचा मोठा एक कौतुक प्रत्येक घरामध्ये केला जाता. विशेषतः कारभारीण नावाची पहिली एक परंपरा कोकणामध्ये होती. कारभारीण ही घराची प्रमुख असता. तिच्या हातात सगळं कारभार असता. जरी पुरुष करतो असलो तरी देखील कारभारीण ही घराची प्रमुख असता आणि मग तिची एका अर्थानं पूजा गणपतीच्या काळात करायची, अशी ती एक परंपरा कोकणामध्ये असा. आणि भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचा महत्त्व विशेष करून कोकणातच सर्वाधिक असा. आणि मग जेका तळ कोकण म्हणतात, ज्या रत्नागिरीपासून चालू होता आणि पुढे गोवा कारवारपर्यंत त्याचो व्याप्ती वाढलेली असा. या तळ कोकणात महिलांका मोठा स्थान असा आणि प्रत्येक उत्सवात
मग गवर गणपती असू देत किंवा अन्य सण असू देत, त्या प्रत्येक उत्सवात महिला भगिनींचा एक प्रतीक म्हणून त्या काळामध्ये पूजला जातात. ज्यांची नवीनच लग्न झाली आहेत यावर्षी, तर ते लोक आज गणपतीसमोर गौरीसमोर ववासले आहेत. आपलं वसो मागच्या पिढीकडनं आपल्या हातात त्यांनी घेतलेलो असा. आणि ही परंपरा अशी आहे, गंमत तुमका सांगतंय की तुमका लग्न झाल्यानंतर ववसाचा लागता. लग्न झाल्यावर एक मूल झाला तर 3 टकल्यो कोकणात ववसत नाही, त्याका 2 मुलं झाल्यानंतर ववसाचा लागता. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये जी शासनाने जो नियम काढल्यान की छोटा कुटुंब आणि सुखी परिवार असो जो काही नियम इंदिरा गांधीच्या काळात दिलो, हम दो हमारे दो असा जा ब्रीदवाक्य देशामध्ये हे केला गेला, त्या भारतीय संस्कृतीमध्ये मुळातच कोकणातल्या ह्या गणपती सणाच्या गौरी गणपतीच्या सणाच्या वंशाच्या परंपरेमध्ये असा. म्हणजे 3 टकल्यांनी वंसायचा नाही, एक तर 4 टकल्यांनी वंसायचा किंवा 2 टकल्यांनी वंसायचा. म्हणजे नवरा बायकोन वंसाचा असता, पण एक मूल असतात म्हणजे तो परिवार तिघांचो झालो. पण तो त्याका 2 मुलं असतील तर 4 जणांचो परिवार झालो. 4 जणांचो परिवार असताना ते वंसा शकतात, अशी परंपरा. त्यामुळे कोकणातल्या ह्या सगळ्या पारंपरिक उत्सवांमध्ये गमती जमती दडलेल्यो असत आणि छोट्या कुटुंबाची संकल्पना देखील त्याच्यात दडलेली असा. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे अनाथ नाथे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी. गणेश चतुर्थी तेन्ना येता जेन्ना श्रावण सोंपता आनी खुबशे जाण अशें म्हणटा की श्रावणान वेज खावन 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 वाज येता आनी चवथ आयले उपरांत चवथीचे जेवले उपरांत मागीर आमी नॉन वेज खावपाक सोदता. खुबशे घरांनी आमी पयल्या गोंयकारांनी चवथ सोंपली दुसरे दिसा नॉन वेज सुरू. पुणून अशी एक परंपरा आसा जातून चवथीच्या दिसा जेन्ना गणपती घरान आसा तेन्ना नॉन वेज नैवेद्य म्हणून वाडटा. ये 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 ये. नमस्कार, माझं नाव राजू रोडिये. गणपतीचो ह्यो सण आमच्या कोकणात खूप चांगलो आणि आनंदात करतात. गौरी दिवशी आम्ही गौरीला वाडी दाखवतो, शेगलाची भाजी आणि भाकरी गौरीची वाडी असते. आणि गौरी दिवशी मग संध्याकाळी मग आमच्याकडे कोंबडी वडे असतात. हे आमचं गौरी दिवशी जर ठरलेलं जा तर आम्ही कोंबडी वडे करतो. माझं नाव दीपेश आजवेलकर. आज आम्ही आलो आहे गौरी गणपती सणासाठी आमच्या मित्राकडे राजू रोडिये त्यांचं नाव. तर गौरी गणपती हा सण आहे ना, काही ठिकाणी म्हणजे परंपरा वेगवेगळ्या आहेत. कसं की जसं काय काही ठिकाणी गौरीला व्हेज नैवेद्य दाखवतात म्हणजे शाकाहारी, काही ठिकाणी मांसाहारी नैवेद्य दाखवतात म्हणजे वडे चिकन असं दाखवतात, किंवा व्हेजमध्ये आपल्या शेवग्याची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य दाखवतात. तर प्रत्येक ठिकाणची एक परंपरा असते की ज्या ठिकाणी एक व्हेज पण दाखवतात नॉनव्हेज पण दाखवतात. नॉनव्हेजमध्ये कसा की कोण मटण पण बनवतात, वडे बनवतात, कोण चिकन बनवतात, कोण गावठी चिकन बनवतात. प्रत्येकाचे म्हणजे वेगवेगळे परंपरा असतात. कोकणात कसे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल ना तसे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे परंपरा वाढत जातात.